मार्क्सवादी कम्युनिस्ट आणि किसान सभेच्या वतीने लॉंग मार्च जो आहे तो चॅरिटीवरती निघालेला आहे। हा लॉंग मार्च जो आहे तो तब्बल 70 किलोमीटर पायी पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आपण बघू शकतो की वादळ जे आहे, लाल वादळ जे आहे ते कुठेतरी आता पालघरच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे। एकूणच मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, शेतकरी नेते अजित नवले या मोर्चाचे नेतृत्व जे आहे ते करताना आपल्याला बघायला मिळतं। या मोर्चामध्ये महिलांसह नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। तब्बल 30 ते 35 हजार नागरिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। साधारणतः 2 वाजता निघालेला हा मोर्चा संध्याकाळपर्यंत पालघरच्या मनोर येथे थांबणार आहे। त्यानंतर तिथे त्यांची भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो उद्या सकाळी 10 वाजता पालघरच्या दिशेने रवाना होणार आहेत। जल, जंगल आणि जमीन अशा विविध मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच चालू राहील, असं एकंदरीत मत जे आहे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आले। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।